नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. जे आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. यामध्ये काही महत्त्वाची माहिती देखील आपण कव्हर करणार जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. यामध्ये सर्व प्रश्न हे 4 जुलै 2026 या दिवसातील असून आजचा आपला भाग असणार आहे 515वा. या भागामध्ये महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाची माहिती जी आपण कव्हर करणार आहोत ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. तसेच व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, RBIने एकात्मिक लोकपाल योजना ही केव्हापासून लागू केलेली आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, ज्याचं उत्तर आहे पर्याय क 1 जुलै 2026. तर 1 जुलै 2026 पासून बघा RBIने एकात्मिक लोकपाल योजना ही नुकतंच लागू केलेली आहे. महत्त्वाची माहिती आहे, RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक लक्षात ठेवायचं किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर आरबीआयची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली. हा प्रश्न बहुतेक वेळा परीक्षेमध्ये पडलेला आहे, लक्षात ठेवायचा. 1 एप्रिल 1935 स्थापना आहे. सध्या गव्हर्नर कोण आहेत RBIचे? तर संजय मल्होत्रा आहेत. किती वेळ आहेत? 26वे आहेत. हे दिलं लक्षात ठेवायचं आहे. पहिले विचारले जातात, पहिले कोण आहेत? ऑस्बॉर्न स्मिथ आहेत. जर विचारलं पहिले भारतीय कोण आहेत, तर CD देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत RBIचे. RBIचं मुख्यालय देखील विचारलं जातं, तर मुख्यालय हे RBIचं मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी स्थित आहे. हे झालं एक्स्ट्रा माहिती. यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट जर आपण पाहिला तर RBIने जी काही एकात्मिक लोकपाल योजना सुरू केलेली बघा, तर ही भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या तक्रारीचे विनामूल्य आणि जलद निवारण करण्यासाठी सुरू केलेली एक एकीकृत योजना आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ही जी काही योजना आहे तर ती एक राष्ट्र एक लोकपाल या दृष्टिकोनावर आधारित आहे. कधी कधी असे देखील प्रश्न विचारले जातात, त्यासाठी लक्षात ठेवायचं. ही योजना जी आहे तर ती एक राष्ट्र एक लोकपाल या दृष्टिकोनावर आधारित आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर भारताचे सध्याचे CDS कोण आहेत? किती वेळ आहेत? तिसरे आहेत, परंतु ते कोण आहेत याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सध्या प्रश्न काय विचारलेला आहे, तर चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचं उत्तर आहे पर्याय ड, एअर मार्शल तेजिंदर सिंग. एअर मार्शल तेजिंदर सिंग हे सध्या चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि ते आता सध्या याचा पदभार हा सांभाळत आहेत. पुढचा प्रश्न आहे तिसरा, महाराष्ट्र राज्यातील किंवा राज्यातील पहिल्या आउटलेट मॉलचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? प्रश्न महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भरतीसाठी विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर आहे पर्याय क, भिवंडी ठाणे. भिवंडी जे काय आहे बघा, तर ते ठाणे जिल्ह्यामध्ये येते, त्यासाठी आपण दोन्ही इथे कव्हर केलेलं. जर विचारलं जिल्हा कोणता, तर जिल्हा असणार आहे ठाणे आणि कोणत्या ठिकाणी करण्यात आलं तर भिवंडी, लक्षात ठेवायचं आहे. तर राज्यातील पहिले आउटलेट मॉल जे आहे बघा, तर ते भिवंडी या ठिकाणी स्थापन करण्यात आले असून याचं उद्घाटन जर आपण पाहिलं तर ते भिवंडी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कुठे? भिवंडी, जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. काही महत्त्वाची देखील माहिती आहे बघा. हे जे काही मॉल आहे बघा, तर ते आउटलेट मॉल म्हणून त्या ठिकाणी उद्घाटन झाले, परंतु त्याला आउटलेट मॉल ऑफ इंडिया असे नाव देण्यात आलेले आहे. काय? तर आउटलेट मॉल ऑफ इंडिया असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे, जे भिवंडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हे जे काही मॉल आहे तर ते भूमी वर्ल्ड समूह, कोणी? भूमी वर्ल्ड समूह यांनी बघा हे विकसित केलेलं, लक्षात ठेवायचं आहे. भूमी वर्ल्ड समूह
कोणत्या ठिकाणी आहे तर भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्ग जो आहे बघा, तर त्या मुंबई नाशिक महामार्ग लगतच्या भिवंडी बायपास जवळ हा सुरू झाला असून मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश जो आहे बघा, तर तो ग्राहकांसाठी ते नवीन आकर्षक ठरणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. विचारलं जाऊ शकतं. मॉलचा जो काही पहिला टप्पा आहे तर तो या ठिकाणी सुरू झाला असून पुढील काही महिन्यात आणखीन बरेच आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आणि भारतीय ब्रँड्स हे या ठिकाणी दाखल होणार आहेत. प्रश्न क्रमांक 14, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच RBIने, मग अशी आपण RBI सर्व माहिती पाहिलेली आहे, त्याच्याशी निगडीत हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने किंवा RBIने कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती ही केलेली आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क रविशंकर. रविशंकर यांची बघा भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक किंवा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नुकतंच नियुक्ती ही केलेली आहे. प्रश्न 5, स्वर प्रेरणा विथिका या फोटो गॅलरीचं उद्घाटन हे कोठे करण्यात आलेलं आहे, तर स्वर प्रेरणा विथिका ही फोटो गॅलरी आहे बघा, ज्याचं उद्घाटन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे. याबाबत थोडीशी महत्त्वाची माहिती आहे. उद्घाटन केव्हा झालं, 1 जुलै 2026ला. कोणी केलं तर प्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनामध्ये स्वर प्रेरणा विथिका या फोटो गॅलरीचं उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. या छोट्याशा माहितीमध्ये 4 प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत. उद्घाटन कोठे करण्यात आलं, नवी दिल्ली येथे करण्यात आलं, कोणत्या दिवशी 1 जुलै 2026ला करण्यात आलं, कोणाद्वारे करण्यात आलं, तर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याद्वारे करण्यात आलं. आता ते कोण आहेत, तर ते प्रसिद्ध बासरी वादक आहेत आणि यांना पद्मविभूषण पुरस्कार हा प्राप्त आहे. आता या मागचा उद्देश काय आहे, तर उद्देश असा आहे की आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीनिमित्त आणि 2027मध्ये भारतात रेडिओ प्रसारणाची 100 वर्षे पूर्ण होण्याच्या शताब्दी सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून हे जे काही दालन आहे म्हणजेच फोटो गॅलरी आहे बघा, तर याचं जे काही उद्घाटन किंवा हे सुरू करण्यात आलेलं आहे. वैशिष्ट्य काय आहेत, तर हे एक कायम स्वरूपी छायाचित्र दालन आहे, ज्यामध्ये भारतरत्न आणि पद्म पुरस्कार ज्यांना प्राप्त आहेत असे सन्मानित झालेले 20 महान संगीतकारांची चित्रे या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. आता यामध्ये प्रमुख कलाकार जर आपण पाहिले तर या गॅलरीमध्ये गानकोकिळा, ज्यांना आपण लता मंगेशकर हे नाव आहे बघा, तर त्यांना आपण गानकोकिळा म्हणून ओळखतो आणि यांचं चित्र, त्यानंतर पंडित भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, विदुषी MS सुब्बुलक्ष्मी, उस्ताद बिस्मिल्ला खान आणि डॉक्टर भूपेन हजारिका यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. पुढील प्रश्न आहे 6, भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ हा नुकताच वाढवण्यात आलेला आहे. परराष्ट्र सचिव जर आपण पाहिलं तर पर्याय ड विक्रम मिस्त्री. विक्रम मिस्त्री यांचं बघा जो काही कार्यकाळ आहे तर तो 1 वर्षांसाठी आणखीन वाढवण्यात आलेला आहे. परराष्ट्र मंत्री कोण आहेत विचारलं जातं, तर S जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि विक्रम मिस्त्री कोण आहेत, तर विक्रम मिस्त्री हे परराष्ट्र सचिव आहेत, ज्यांचा कार्यकाळ हा 1 वर्षांसाठी आणखीन वाढवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार हा केलेला आहे, तर भारत सरकारने कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी जर आपण करार पाहिला तर तो पर्याय ड IIT मद्रास. IIT मद्रास या संस्थेसोबत बघा भारत सरकारने कॉर्पोरेट मित्र योजनेसाठी करार हा केलेला आहे. थोडीशी महत्त्वाची माहिती, कॉर्पोरेट मित्र योजना ही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे, जी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये घोषित झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश असून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना MSME GST कर आकारणी, लेखांकन आणि कायदेशीर अनुपालनामध्ये परवडणाऱ्या सेवा पुरवणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. पुन्हा एकदा सांगतो,
योजनेचा उद्देश काय आहे तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना GST, कर आकारणे, लेखांकन आणि कायदेशीर अनुपालनामध्ये परवडणाऱ्या सेवा पुरवणे हा यामागचा उद्देश आहे. वैशिष्ट्य आहेत पात्रता काय असणार तर भारतीय नागरिक, पदवीधर किंवा अंतिम वर्षातील विद्यार्थी, वय 30 वर्षांपेक्षा कमी याची पात्रता असणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण संस्था कोणत्या असणार आहेत तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ICSI आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया ICMAI यांच्या सहकार्याने प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे तर राष्ट्रीय डॉक्टर्स डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दरवर्षी 1 जुलैला साजरा करण्यात येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता कशासाठी साजरा केला जातो तर भारतातील डॉक्टरांच्या सेवेला सन्मान देण्यासाठी भारतातील डॉक्टरांच्या सेवेला सन्मान देण्यासाठी दरवर्षी 1 जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा साजरा करण्यात येतो. 2026 ही थीम विचारली जाऊ शकते राष्ट्रीय डॉक्टर्स डे दिवसाची. तर लक्षात ठेवायचं आहे बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स अशी यावर्षीची थीम असून 1 जुलै 2026ला राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत बघा, तर ते या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे. येणाऱ्या भरतीसाठी किंवा आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांसोबत शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.